महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाकडनं निवडणूक जाहीर करण्यात आली आहे, ज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे। विधान परिषद मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी दिसतेय, पण असं असलं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळाली आहे, जिथे सुनील तटकरेंच्या मुलाच्या नावाची आणि प्रफुल्ल पटेलांच्या समर्थकाच्या नावाची देखील चर्चा आहे। अशातच विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पक्षाकडून जय पवार यांना पाठवावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे, परंतु पक्षात जय पवारांच्या नावाचा किती विचार होईल याबद्दल दुमत आहे। आता ते कसं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर काल अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं, ज्यात असं म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्षवाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आता आवश्यकता आहे। सध्या स्थितीत जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे। कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू देत, मात्र दादानंतर भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो। दादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा राष्ट्रवादी पक्षासाठी संजीवनी ठरेल, अर्थात अंतिम निर्णय पक्षाचा, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय। परंतु त्यांच्याच ट्विट खाली लोकांनी कमेंट केल्यात, त्यापैकी 2 कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते। तर पहिल्या कमेंट मध्ये असं लिहिलंय, दादांबद्दल प्रचंड आदर आहे, पण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार खासदार आणि खुद्द मोठे पवार साहेब राज्यसभेवर, आणि घराणेशाहीचं ज्वलंत उदाहरण या पलीकडे असू शकत नाही। कार्यकर्ते काय फक्त सतरंजा उचल आणि FIR अंगावर घे यासाठी आहेत का, असं या पहिल्या ट्विट मध्ये लिहिलेलं तुम्ही बघू शकता। बरं, पुढे दुसरी कमेंट आहे ती म्हणजे, एका घरात एक राज्यसभा खासदार, एक विधानसभा आमदार, एक विधान परिषद आमदार, एवढे घराणेशाही बरी नव्हे तर अजितदादांना सुद्धा हे पटलं नसतं। त्यांनी प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची चिंता करून संधी दिली, बाकी निर्णय पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षांचं असतं कोणाला संधी द्यायची। बरं, यावरून तुमच्या एक लक्षात येत असेल, सर्वसामान्य नागरिकांना देखील असं वाटतंय की घरातच महत्वाचे पद दिली तर बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं। बरं, या सगळ्यात तुम्हाला आठवत असेल, विधान परिषदेच्या या एका जागेसाठी पक्षात सुनील तटकरेंच्या मुलाला आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थकाच्या नावाची चर्चा आहे, मात्र त्यांना संधी मिळेल की नाही याची शंका कमी आहे, कारण रोहित पवार अजितदादांच्या निधनासंबंधी करत असलेले आरोप आणि त्यांनी म्हणजेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे सुनेत्रा पवार ह्या त्या दोघांवर नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। आणि त्याचबरोबर दादांच्या निधनामुळे पक्षात या दोघांच्या विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांचा एक नाराज वर्ग देखील आहे, ज्यात अमोल मिटकरी देखील आहेत, आणि तेच आता विधान परिषदेच्या एका जागेसाठी जय पवार यांचं नाव पुढे करतात। आता जय पवारांच्या नावाचा किती विचार होईल याबद्दल दुमत आहे, कारण त्यांची राजकीय कारकीर्द पाहता ते तेवढे असे राजकारणात सक्रिय नव्हते। अगदीच त्यांना आदित्य ठाकरे यांच्या सोबत कंपेअर करायचं झालं तर आदित्य ठाकरे यांनी युवा सेना प्रमुख म्हणून राजकारण केलंय। त्यांचं वक्तव्य, त्यांचं भाषण एकदम व्यवस्थितरित्या करतात ते, आणि विशेष म्हणजे ते मुद्दे व्यवस्थित मांडतात। त्याचप्रमाणे आपण जय पवारांना पाहिलं तर ते तसं कधीच करताना आपल्याला दिसलेले नाहीयेत। बरं, त्यातल्या त्यात कधी त्यांना उमेदवारी दिलीच तर पक्षातील इतर आमदार नाराज व्हायची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजे जर सगळेच महत्वाचे पद जर घरात दिले तर बाकी नेत्यांनी काय फक्त सतरंजा उचलायच्या का, त्यांना संधी कधी मिळणार। त्यामुळे आता विधान परिषदेच्या एका जागेसाठी निर्णय घेण्यासाठी सुनेत्रा पवारांना कस लागणार आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार कोणाला उमेदवारी देणार, आणि जर कधी जय पवारांना उमेदवारी दिलीच तर ती कोणत्या निकषाच्या आधारे दिली जाईल हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।